दोस्त आहे, बाळू एरडे बी दोस्त आहे, मारते आबा वडील झाले. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासारखे, यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार? काय दुश्मनी? 70 वर्ष झाली, 15-20 वर्ष चालत चालत झटका कवा येणार आहे कळत नाही. मला माहित आहे तुम्ही जरा रडाड, ही पोरं कवाच रडत नाही, चांगल्या रडत नाही. गुरुबाटीला आलाय का ती तर शिवाय देणार, दादा लय लाडका तुझा होता, आपलं काय केलं वाटा, आमच्या वाट्याला आहे. पण कशाला दुश्मनी घेतोय? जाय जीवन चाललंय, जे आता जीवनात करायचं ते जीवनातलं ध्येय आहे, शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढेही तुम्हाला सांगतो, फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी सांगते तर मी प्रामाणिकपणा दाखवी, त्यात बेईमानी करणार. एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, राजकारण कसंही करा, कुठल्याही वाटेला जावा, कुणालाही मत द्या, याचं माझं काही देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो, स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायला. 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात, 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार करून आवाज उठवला होता, औरंगजेब मैं छत्रपति हुए मेरी जगह नहीं, मेरी जगह तेरे पास है. छत्रपती तो स्वाभिमान, तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता ठेवायचा. मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको, फाशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू म्हणून काळी टोपीवर न घालता स्वतःच्या हाताने फाशीचा फंडा गळ्यात घेतलेला तो भगतसिंग होता. तो म्हणत होता की माझं हे फूल, चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको. हाच घेतला, झटक्याने गेला.